हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन टॅग हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक सुरू केला आहे. या क्वेश्चन टॅग या टॉपिकमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन टॅग या टॉपिकचं इंट्रोडक्शन घेतलं आहे. तसेच क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती MPSC कशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारते, मग ते कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकलचा पेपर असेल किंवा पूर्वी होत असणारे PSI STI असिस्टंटचे सेपरेट पेपर असेल किंवा MPSC फॉरेस्ट असेल, MPSC ॲग्री असेल, MES असेल किंवा डिपार्टमेंटल PSI असू द्या किंवा स्टेनोग्राफर असू द्या किंवा सरळ सेवा परीक्षा असेल, या सर्व परीक्षांमध्ये MPSC कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन टॅगवरती प्रश्न विचारत असते आणि त्यांनी कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत. तसेच 2022मध्ये झालेल्या जेवढ्या पण परीक्षा आहेत, मग ते 2022 असेल, 2018 असेल, 2019 असेल, या सर्वच पेपरमध्ये आपल्याला या क्वेश्चन टॅग या टॉपिकवरती कशा स्वरूपात प्रश्न विचारले आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला एक्सेप्शन म्हणजे अपवाद नियम जे आहेत तर अपवाद नियमावरती प्रश्न विचारले आहेत, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आपण क्वेश्चन टॅग हा जो टॉपिक आहे तर मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, हा टॉपिक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि 100% आपल्याला कमीत कमी एक मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन टॅग हा जो टॉपिक आहे तर याचं बेसिक पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये बेसिक मी तुम्हाला पहिलं आणखी सांगेल. कधीही आपल्या ज्यावेळेस क्वेश्चन टॅग या टॉपिकचा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे, पण सगळ्यात पहिली गोष्ट एक करायची ती म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे ते दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. मग वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग आपल्याला नकारार्थी करायचा आहे आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग आपल्याला होकारार्थी करायचा आहे. एवढं सिंपल लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता जर प्रोनाऊन असेल तर क्वेश्चन टॅग करत असताना वाक्याचा कर्ता जर प्रोनाऊन असेल तर क्वेश्चन टॅग करताना प्रोनाऊनच ठेवायचा आहे. पण वाक्याचा कर्ता जर नाऊन असेल तर क्वेश्चन टॅग करताना मात्र डिअर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे, प्रोनाऊनच वापरायचं आहे. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे जे नियम आहेत तर ते पुढचे नियम घेऊ. मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक फक्त हेल्पिंग व्हर्ब संदर्भात ते नियम घेतले होते. तसेच ज्यावेळेस आपण निगेटिव्ह करतोय तर निगेटिव्ह करत असताना त्याचे शॉर्ट फॉर्म्स कसे असतात, मग इज प्लस नॉट इजंट, वॉज प्लस नॉट वॉजंट कशा प्रकारे होतं हे घेतलं सगळं. त्याच्यामध्ये आपण ॲम प्लस नॉटचं आरंट होत असतंय, शाल प्लस नॉटचं शांट होतं, विल प्लस नॉटचं ओंट होतं आणि यूज प्लस नॉटचं त्या ठिकाणी डिडंट होतं आहे. अशा स्वरूपात आपण ते सगळे पाहिलेलं आहे. तर आता जे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब असतात, काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं की मग मोडल ऑक्झिलरी व्हर्बचं क्वेश्चन टॅग कसा होईल आणि क्वेश्चन टॅग करत असताना त्याचा निगेटिव्ह फॉर्म कसा होईल. तर मी मागच्याच आपल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे, कॅन प्लस नॉटचं कांट होतं आहे, कुड प्लस नॉटचं कुडंट होतं आहे, वुड प्लस नॉटचं उडंट होतं आहे, यूज्ड प्लस नॉटचं मात्र डिडंट होतं आहे. हे आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं. खूप सिंपल आहे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब संदर्भात. पण आता आणखी एक गोष्ट महत्त्वाची, याच्यामध्ये क्वेश्चन टॅगसाठी आपल्याला या ठिकाणी जे दोन प्रकारचे वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय म्हणतो आपण, क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय त्याच्यामध्ये. मग सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा आपल्याला जर क्वेश्चन टॅग करायचा असेल तर आपण त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला तर हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे. मग आता क्वेश्चन टॅग करायचं आहे, हेल्पिंग व्हर्ब वापरायचं आहे आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये तर हेल्पिंग व्हर्ब नसतं आहे, कारण त्याचं स्ट्रक्चरच काय असतं आहे, V1 असतं आहे. आणखी एक असाच टेन्स आहे, त्याचं नाव आहे सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्समध्ये सुद्धा आपण हेल्पिंग व्हर्ब वापरत नाहीत, त्याच्यामध्ये पण त्याचं स्ट्रक्चर असतं आहे क्रियापदाचं दुसरं रूप. म्हणजे आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरतोय, हेल्पिंग व्हर्ब वापरत नाहीत, आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरतोय. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, मग सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स या दोन टेन्समध्ये हेल्पिंग व्हर्ब नसतात, पण क्वेश्चन टॅग करण्यासाठी तर आपल्याला हेल्पिंग व्हर्ब वापरायचं असतं. मग क्वेश्चन टॅग कसा करायचा, तर याच्यासाठी खूप सिम्पल आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला डू आणि डज वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, डू आणि डज. आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कसं ओळखायचं आहे बघा. या टॉपिकसाठी तुम्हाला सगळ्याच पूर्णच टेन्स हा टॉपिक गरजेचा नाही, फक्त तुम्हाला काय करायचं आहे V1 V2. आता आपण तयारी करतोय म्हणल्याच्या नंतर आपल्याला एवढ्या बेसिक गोष्टी तर येतात, तरी पण मी या ठिकाणी सांगतोय सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कसं ओळखायचं आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्यामध्ये काय असते, V1 असते. काय असते, V1. कशामध्ये असते हे, सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये. आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये काय असते, V2 असते. सिम्पल पास्ट टेन्समध्ये V2 असते. मग मी आत्ता सांगितलं तुम्हाला, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जर वाक्य असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य कसं ओळखायचं आहे तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्या. त्याच्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असते V1 असतंय
आणि याच्यामध्ये नंतर लक्षात ठेवायचं आहे, आपण अगोदर एक एक क्लिअर करू. या ठिकाणी बघा सिंपल प्रेझेंट टेन्स V1 आणि याच्यामध्ये काय करायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डू आणि डज वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, डू आणि डज. याच्यामध्ये आपण बेसिक पहिला जो टॉपिक घेतला सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट, या टॉपिकमध्ये घेतलेला आहे डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं. तरीही सांगतोय डू हे आपण अनेकांसाठी वापरतोय आणि डज जे आहे तर डज हे आपण एकासाठी वापरतोय. डज हे एकासाठी वापरतोय. आणि याच्यामध्ये फक्त अपवाद आहेत दोन. कोणते आहेत, आय आणि यू. आय आणि यू साठी आपण काय करतो, डू वापरतो. जरी ते एकवचनी असेल तरी पण आपण त्या ठिकाणी डू वापरतो. हे आपण घेतलं डिअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी बघा सिंपल प्रेझेंट टेन्स डू आणि डज वापरतोय. त्याच्यामध्ये डू अनेकांसाठी वापरतोय, डज हे आपण एकासाठी वापरतोय. आणि त्याच्यानंतर आय आणि यू हे दोन्ही अपवाद आहेत. अपवाद का म्हणतोय आपण, आय आणि यू हे एकवचन आहे तरीसुद्धा आपण त्यांच्यासोबत काय करतो, डू वापरतो, डज वापरत नाहीत. हे झाला सिंपल नियम. जर याच्यामध्ये पण कोणाला अडचण असेल तर मी याला आणखी एक सिंपल तुम्हाला शॉर्टकट सांगेल. जर हे V1 आहे, क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे V1 जे आहे, तर V1ला जर यस ES IS प्रत्यय असेल, V1ला जर यस ES IS प्रत्यय असेल तर आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं, V1ला जर हे यस ES IS प्रत्यय असेल तर डज वापरा. यस ES IS प्रत्यय असेल तर डज वापरा. आणि V1ला यस ES IS प्रत्यय नसेल तर काय करायचं डिअर फ्रेंड्स, डू वापरायचं आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने लक्षात ठेवू शकताय. क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्या क्रियापदाला जर यस ES IS प्रत्यय वाक्यामध्ये असेल तर आपण डज हे वापरायचं हेल्पिंग वर्ब. आणि यस ES IS प्रत्यय नसेल तर डू वापरायचं आहे. आणि त्याच्या अगोदर तर सिंपल मी तुम्हाला सांगितलं आहे. तर याच्यामध्ये डू आणि डज यामध्ये आपण डिअर फ्रेंड्स डू वापरतोय, अनेकांसाठी डज वापरतोय, आपण फक्त एकासाठी. डू हे आपण दोन किंवा दोनपेक्षा अधिकसाठी वापरतोय आणि डज हे आपण एकासाठी वापरतोय. आणि आणखी एक गोष्ट महत्त्वाची, या ठिकाणी आय आणि यू हे अपवाद आहेत. जरी आय आणि यू एकवचनी असेल तरीसुद्धा आपण आय आणि यू साठी आपण डू वापरतोय, डज वापरत नाहीत. तर आपण या संदर्भातले आता बघा वाक्य आपण या ठिकाणी घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मग या ठिकाणी हे यस ES IS कॉन्सेप्ट काय आहे तर ती बघा, ही गोज टू कॉलेज डेली. ही गोज टू कॉलेज डेली या ठिकाणी हे वाक्य आहे. मग या वाक्यामध्ये काय, ही गोज टू कॉलेज डेली यामध्ये जे व्हर्ब आहे, कोणते व्हर्ब बघा, गो हे क्रियापद आहे. या क्रियापदाला यस ES IS प्रत्यय आहे. आणि आपल्याला सिंपल समजतंय वाक्याचा जो करता आहे तर तो कोण आहे, ही आहे, एकवचनी करता आहे, सिंग्युलर आहे. मग या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग क्वेश्चन टॅग करत असताना आपण काय करतो डिअर फ्रेंड्स, तर या ठिकाणी लक्षात तुम्हाला एक सिंपल ठेवायचं आहे. आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू डज वापरतोय आणि ही असल्यामुळे या ठिकाणी काय करायचं, आपल्याला डज वापरायचं आहे. आणि आपण जे आपलं बेसिक पाहिलं तर काय सांगितलं, अगोदर वाक्य बघायचं आहे होकारार्थी आहे का नकारार्थी आहे. मग हे वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर हे वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग निश्चितच काय होणार आहे, नकारार्थी होईल. तो म्हणजे डझंट ही अशा प्रकारे होईल. जर समजा या ठिकाणी जर असं असतं, हेच वाक्य मी लिहितोय परंतु या ठिकाणी कर्ता बदलतोय, दे गो टू कॉलेज डेली. दे गो टू कॉलेज डेली या ठिकाणी असं आहे, दे गो टू कॉलेज डेली. मग याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स गो हे V1 आहे. गो हे काय आहे, V1 आहे. मग या ठिकाणी दे गो टू कॉलेज डेली या ठिकाणी हे V1 आहे आणि V1 असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सिंपल लक्षात काय ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्या या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचं. मग क्वेश्चन टॅग करत असताना आपण निश्चितच काय वापरते, डू किंवा डज वापरणार आहेत. वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून या ठिकाणी क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय करायचं आहे, डोंट वापरायचं आहे आणि प्रोनाउन काय घ्यायचं आहे, दे घ्यायचं आहे. तर हे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट समजा या ठिकाणी वाक्य जे आहे तर वाक्य असं आहे, राजेश स्टडीज हार्ड. राजेश स्टडीज हार्ड अशा प्रकारचं वाक्य आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करायचा. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना स्टडीज हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, V1 आहे. म्हणजे या वाक्याचा टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. वाक्याचा करता राजेश आहे. वाक्य होकारार्थी आहे. मग निश्चितच या वाक्याचा जर क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा असेल तर क्वेश्चन टॅग हा काय होईल, नकारार्थी होईल. नकारार्थी काय होईल मग, डझंट. आणि राजेशसाठी आपण काय करतोय, ही घेतोय. आपण पहिल्याच बेसिकच्या लेक्चरमध्ये सांगितलं, वाक्याचा कर्ता जरी नाऊन असेल
तरी पण क्वेश्चन टॅग करताना काय करायचं, त्या नाऊनच्या ऐवजी आपल्याला प्रोनाउन वापरायचं, ते नाऊन वापरायचं नाही डिअर फ्रेंड्स. मग समजा या ठिकाणी आणखी एक वाक्य आपण घेऊ. नेहा रीड्स न्यूजपेपर्स डेली. न्यूजपेपर्स, नेहा रीड्स न्यूजपेपर्स. हे पण वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे. मग या ठिकाणी वाक्याचा टेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मग आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू डज वापरतोय. मग निश्चितच या ठिकाणी काय करायचं आहे, डज वापरायचं आहे. कारण त्याचं कारण काय डिअर फ्रेंड्स, नेहा हे सिंग्युलर आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सिंग्युलर सब्जेक्ट आणि वाक्य होकारार्थी असल्यामुळे क्वेश्चन टॅग आपल्याला नकारार्थी करायचा आहे. मग काय होईल, डझंट. आणि या ठिकाणी नेहासाठी आपण काय वापरतोय, शी हे प्रोनाउन वापरतोय. मग डझंट शी अशा प्रकारे या ठिकाणी या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. वाक्याचा करता नेहा आहे, डझंट नेहा असं आपण क्वेश्चन टॅग जर केला तर ते उत्तर आपलं चुकीचं होतं आहे. तर हे डिअर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जर समजा या ठिकाणी वाक्य आहे I play football every day. या ठिकाणी वाक्य आहे आय प्ले फुटबॉल एव्हरी डे. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हा पण टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतोय, डू डज वापरतोय. पण आपण शिकलोय आय आणि यू साठी आपण काय करतोय, डू वापरतोय. वाक्य होकारार्थी का नकारार्थी, होकारार्थी आहे. मग निश्चितच या ठिकाणी काय करायचं, टॅग नकारार्थी करायचा आहे. म्हणजेच काय करायचं आहे, डोंट आय अशा प्रकारे आपण याचा क्वेश्चन टॅग करतोय. तर हे अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डू आणि डज वापरायचं आहे. आणि जर हेच वाक्य देताना जर निगेटिव्ह दिलं तर मग समजा काय असणार आहे, आय डू नॉट स्टडी फॉर 8 hours. आय डू नॉट स्टडी फॉर 8 hours म्हणजे मी 8 तास अभ्यास करत नाही. तर या ठिकाणी हे वाक्य दिले. मग हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी, सिंपल आहे, हे वाक्य नकारार्थी आहे आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग काय होईल डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी फक्त डू आय असा होईल. काय होईल, डू आय. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही नॉट जे आहे तर नॉट हे नेहमी आपण काय करतो, हेल्पिंग व्हर्ब सोबत आपण वापरतोय. नॉट जे आहे तर नॉट हे नेहमी आपण काय करतो, हेल्पिंग व्हर्ब सोबत वापरतोय. मग वाक्यामध्ये नॉट असेल तर त्याच्या अगोदरचा शब्द काय करायचा आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे असं समजायचं आहे. कशासाठी, क्वेश्चन टॅगसाठी. तर हे झालं आपलं डिअर फ्रेंड्स सिंपल प्रेझेंट टेन्स संदर्भातलं. नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहू मग सिंपल पास्ट टेन्स. तर या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्सचं जे वाक्य आहे तर हे कसं ओळखायचं आहे, तर सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य ओळखलं जातं डिअर फ्रेंड्स क्रियापदाच्या त्याच्या फॉर्मवरून. मग सिंपल पास्ट टेन्समध्ये काय असतंय, क्रियापदाचं आपण दुसरं रूप वापरतोय, सेकंड फॉर्म वापरतोय. मग या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स V2 वापरतोय. आणि सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे. टॅग करताना आपण काय करतो, डीड हे हेल्पिंग व्हर्ब वापरतोय. काय वापरतोय, डीड हे हेल्पिंग व्हर्ब. V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड वापरतोय. मग हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य कसं ओळखायचं आणखी एकदा सांगतोय. वाक्यामध्ये क्रियापदाचं सेकंड फॉर्म असते, दुसरं रूप असतंय आणि अशा वाक्याचं क्वेश्चन टॅग करताना डीड वापरायचं आहे. डीड हे एकासाठी पण वापरतोय, अनेकांसाठी पण तेच वापरतोय. याच्यामध्ये एक वचन अनेक वचन काही नाही. आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलंय डीड हे एकासाठी पण वापरतो आणि अनेकांसाठी पण वापरतोय. ठीक आहे. तर सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड वापरतोय. मग फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघू, she got the first prize. She got the first prize. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी मी अगोदर वाक्य लिहितो, we worked hard. त्याच्यानंतर नेक्स्ट Shyam completed his work. अंजली went to पुणे. तर या ठिकाणी हे वाक्य आहेत, हे 4 वाक्य आहेत. हे 4ही वाक्यामध्ये आपण अगोदर वर्ब बघा, गॉट हे V2 आहे, सेकंड फॉर्म आहे. वर्क हे पण सेकंड फॉर्म आहे.
कम्प्लिटेड इथं पण V2 आहे आणि वेंट हे सुद्धा V2 आहे. मग आपण पहिल्या टॉपिकमध्येच मी सांगितलं आहे डिअर फ्रेंड्स, आपण या ठिकाणी कधीही लक्षात ठेवायचं आहे हे ज्या असणार आहेत V2, मग या ठिकाणी जे आहे तर V2 जे आहे तर याच्यासोबत कुठलंही हेल्पिंग वर्ब वापरलं जात नाही. म्हणजे आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये डायरेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप वापरतो, यासोबत हेल्पिंग वर्ब वापरलं जात नाही या वाक्यांमध्ये. मग अशा वाक्यांचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे, तर या वाक्यांचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड हे हेल्पिंग वर्ब वापरतोय. तर हे सगळे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे आहेत. आपल्याला अगोदर काय करायचं, वाक्य होकारार्थी का नकारार्थी, तर हे वाक्य होकारार्थी आहे. त्या वाक्याचं टेन्स कोणतं आहे, फक्त दोनसाठी थोडासे अडचण आहे, कुठल्या सिंपल प्रेझेंट टेन्ससाठी आणि सिंपल पास्ट टेन्ससाठी. बाकीच्यांसाठी ऑलरेडी त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं असतं. मग इथं काय आहे, V2 आहे. मग V2 आहे म्हणजे या वाक्याचा टेन्स हा सिंपल पास्ट टेन्स आहे, वाक्य होकारार्थी आहे, म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे, नकारार्थी होईल. मग नकारार्थी होईल म्हणजेच कसा होईल, डिडंट. त्याच्यानंतर वाक्याचा कर्ता कोण आहे, शी. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग डिडंट शी अशा प्रकारे होईल. वी वर्क हार्ड हे पण वाक्य होकारार्थी आहे, मग क्वेश्चन टॅग काय होईल, डिडंट वी असा होईल. त्याच्यानंतर कम्प्लिटेड हे पण V2 आहे, वाक्याचं टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे. श्याम कम्प्लिटेड हिज वर्क, याचा टॅग डिडंट. पुन्हा एकदा लक्ष द्या, वाक्याचा कर्ता जर नाऊन असेल तर आपण क्वेश्चन टॅग करताना प्रोनाऊन वापरतोय. अंजली वेंट टू पुणे, इथं पण काय होईल, क्वेश्चन टॅग डिडंट शी अशा प्रकारे क्वेश्चन टॅग करतोय. आणि जर हे वाक्य जर निगेटिव्ह असेल तर याला काय करायचं, क्वेश्चन टॅग खूप सोपा आहे. They did not write the sentences. They did not write the sentences. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स दे डिड नॉट राईट द सेंटेन्सेस, तर याच्यामध्ये डिड नॉट आहे म्हणजे हे वाक्यच काही नकारार्थी आहे. मग अशा वाक्याचा तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा आहे, तर क्वेश्चन टॅग करताना आपण फक्त काय करतोय, क्वेश्चन टॅग होकारार्थी, मग डिड दे वापरायचं आहे, डिडंट वापरायचं नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या दोन टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग आपण करत असताना डू, डज आणि डिड या ठिकाणी वापरतोय. हे एवढे हेल्पिंग वर्ब लक्षात ठेवायचे. बाकीच्या वाक्यांमध्ये ऑलरेडी त्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिलेले असतात. तर हे डिअर फ्रेंड्स आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपल्याला याच्यावरती MPSCने कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत, तर ते सगळे यावरती आपल्याला MPSCने कशा प्रकारे प्रश्न विचारले तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. मग तर डिअर फ्रेंड्स आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स असू द्या किंवा सिंपल पास्ट टेन्स असेल, यावरती MPSCने कशा प्रकारे प्रश्न विचारले, तर जे प्रश्न आपल्याला विचारले आहेत तर ते सगळेच प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ, ते वाक्य घेऊ. आणि मी पहिलं जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं किंवा मागच्या व्हिडिओमध्ये जशी आपण प्रॅक्टिस केली, आपण काय करत आहोत, डायरेक्ट MPSCने जे वाक्य विचारले तर ते वाक्यच आपण या ठिकाणी घेतोय आणि त्या वाक्याचंच आपण डायरेक्ट काय करतोय, क्वेश्चन टॅग करतोय. मग ते सगळेच वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असेल किंवा सिंपल पास्ट टेन्स असेल, यावरती आपल्याला जे प्रश्न विचारले आहेत, जे वाक्य विचारले तर ते वाक्य आपण घेतोय. आणि तसेच जे सुरुवातीला मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं किंवा या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की जे मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्ब आहे तर त्यांचं क्वेश्चन टॅग करत असताना तर काय करायचं आहे, फक्त ते मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्ब प्लस नॉटचं संक्षिप्त रूप वापरायचं आहे. तर आपण अशा प्रकारे हे दोन्हीही आपण या ठिकाणी घेऊ. मग मॉडल ऑब्जेक्टिव्ह व्हर्बचे पण काही एक्झाम्पल्स घेऊ आणि सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्सचे पण आपण या ठिकाणी जे MPSCने प्रश्न विचारले तर ते सगळेच प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे जे काही मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत, तर या मॉडल ऑक्झिलरी व्हर्बवरती जे प्रश्न विचारले आहेत तर ते प्रश्न आपल्या या ठिकाणी आहेत. तर हा कंबाईन ग्रुप बी 11 सप्टेंबर 2022चा झालेला जो पेपर आहे, तर या पेपरमध्ये आपल्याला हे वाक्य विचारलं आहे क्वेश्चन टॅगसाठीचं. बघा, तर आता मी या ठिकाणी काय सांगितलं, आपण या ठिकाणी ऑप्शन घेत नाहीत, आपण डायरेक्ट प्रॅक्टिस व्हावी, एक समजावे, कॉन्सेप्ट समजावी, यासाठी आपण ऑप्शन न घेता डायरेक्ट ते वाक्य घेतोय आणि त्या वाक्याचा डायरेक्ट क्वेश्चन टॅग कसा होईल आपण या ठिकाणी घेतोय, ऑप्शन आपण न घेता. मग या ठिकाणी बघा, वी मस्ट गो नाव हे वाक्य दिलंय आणि या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. मग या वाक्यामध्ये मस्ट आहे आणि वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, तर वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग निश्चितच काय होईल, मस्टंट वी. मग मी सुरुवातीलाच पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं मस्ट प्लस नॉटचं जे शॉर्ट फॉर्म आहे तर तो काय होतं, संक्षिप्त रूप मस्टंट होत आहे. बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतं की अरे हे कसं तरी वाटतंय, परंतु डिअर फ्रेंड्स त्याचं मस्ट प्लस नॉटचं जे आहे तर मस्ट प्लस नॉटचं शॉर्ट फॉर्म हे मस्टंट असंच आहे. म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, मस्टंट वी अशा प्रकारे होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, दुसरं वाक्य आहे मस्ट नॉट. काय आहे, मस्ट नॉट असं आहे. मग हे दिलेलं वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी आहे, खूप सिंपल आहे, लक्षात ठेवायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगेल, ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन टॅगचा प्रश्न सोडवायचा आहे त्यावेळेस सुरुवातीला एक गोष्ट करायची, ते वाक्य होकारार्थी का नकारार्थी ते चेक करायचं आहे.
मग या ठिकाणी वाक्य नकारार्थी आहे, मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग निश्चितच काय होईल, होकारार्थी होईल. म्हणजेच काय होईल, मस्ट यू हे जे प्रोनाउन आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तिसरं वाक्य, हे पण वाक्य दे मस्टंट डू दॅट. मग या ठिकाणी मस्टंट म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होईल, तो की मस्ट दे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, शी कुड नॉट से इट, शी कुड नॉट से इट. मग या ठिकाणी हे कुड नॉट हे पण वाक्य काय आहे, नकारार्थी वाक्य आहे आणि या वाक्याचा मग क्वेश्चन टॅग होकारार्थी होणार आहे. तर तो होकारार्थी कसा होईल, कुड शी या ठिकाणी असा होईल. आता हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स, जे स्टेनोग्राफर किंवा जे टायपिस्टचा पेपर आहे तर त्या टायपिस्टचा MPSCच्या पेपरमध्ये 2007ला विचारलेला आहे. शी कांट स्विम, शी कांट स्विम या ठिकाणी पण कांट हे निगेटिव्ह आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी होईल, म्हणजेच कॅन शी अशा प्रकारे होईल. त्याच्यानंतर हा जो आहे तर या ठिकाणी बघा, हा प्रश्न PSI 2000 जे आहे तर PSIला विचारले 2006 का 2016ला विचारलेला आहे प्रश्न हा. बघा, बिंग पॅरालिटिक ही कुड नॉट वॉक. मग या ठिकाणी जे आहे तर हे वाक्य जरी आपल्याला असं दिलं असतं तर हे वाक्याचं मेन जे आहे तर आपल्याला क्वेश्चन टॅग करण्यासाठी विचार कुठं करायचा, इथं. मग ही कुड नॉट वॉक, ही कुड नॉट वॉक या ठिकाणी जे आहे तर नॉट म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे. मग सिंपल आहे, या वाक्याचा क्वेश्चन टॅग निश्चितच काय होईल डिअर फ्रेंड्स, कुड ही असा होईल. या वाक्याचा क्वेश्चन टॅग कुड ही असा होईल. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स हे वाक्य एकदा व्यवस्थित बघून घ्या म्हणजे लक्षात येईल. तर ठीक आहे, तर हे झालं आपलं मोडल ऑक्सिव्ह व्हर्ब संदर्भातले काही वाक्य. पुढचे प्रश्न बघू आपण. बघा, लाईफ गोज ऑन, मी इकडे उभं राहतो म्हणजे आपल्याला हे वाक्य सगळे व्यवस्थित दिसतील. अगोदर हे वाक्य बघून घ्या, ठीक आहे. आता पहिलं वाक्य आहे लाईफ गोज ऑन. लाईफ गोज ऑन, गोज ऑन हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. क्रियापदाचं इथं पहिलं रूप आहे आणि गोज आहे V1 आहे. मग क्रियापदाला ES प्रत्यय वापरला असेल तर आपण त्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना काय करतोय, डज वापरतोय. आणि लाईफ G1 सिंग्युलर आहे. मग या वाक्याचा सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतो, डू किंवा डज वापरतो. हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी, वाक्य होकारार्थी आहे. निश्चितच मग क्वेश्चन टॅग काय होईल, नकारार्थी, डझंट. आणि मी काल सांगितलं तुम्हाला, मग हे लाईफ असेल असे जे शब्द असणार आहेत किंवा ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतोय तर यांना आपण काय करतोय, अनकाउंटेबल नाउन असतात तर त्यांच्यासाठी आपण क्वेश्चन टॅग करताना इट वापरतोय. काय वापरतोय, इट. मग लाईफसाठी आपण काय करतोय, इट हे प्रोनाउन वापरतोय. मग डझंट इट अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. आय डू नॉट स्मोक हे वाक्य नकारार्थी आहे आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग काय होईल, डू आय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, अँड ही लाव्स अ लॉट. या ठिकाणी ही लाव्स या ठिकाणी हे वाक्य कोणत्या टेन्स आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. क्रियापदाला यस प्रत्यय लावला आहे आणि या ठिकाणी करता हा ही सिंग्युलर आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला डू डज वापरायचं आहे. वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे, तर वाक्य होकारार्थी आहे म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी म्हणजेच डझंट ही असा होईल. त्याच्यानंतर शी डान्सेस ब्युटिफुली. बघा इथं काय, शी डान्सेस ब्युटिफुली हे पण वाक्य होकारार्थीचं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. हे तलाठी ऑनलाईन 2019च्या पेपरला विचारलेलं वाक्य आहे. तर या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा डझंट शी असा होईल. काय होईल, डझंट शी असा होईल. डझंट शी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, म्युझिक डज नॉट बिलॉंग टू एनी वन नेशन ऑर कम्युनिटी. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स म्युझिक डज नॉट म्हणजे हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी, हे वाक्य नकारार्थी आहे. मग निश्चितच या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, होकारार्थी होईल. मग काय होईल, डज आणि म्युझिकसाठी काय वापरायचं आहे, इट वापरायचं आहे, डज इट अशा प्रकारे या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. हा पण प्रश्न जो आहे तर ऑनलाईन पेपर जे झालेले आहे 2019मध्ये तर त्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. आणि पुन्हा एकदा सांगेल, ज्यावेळेस नॉट वापरलं जातं आहे त्याच्या अगोदरचा शब्द हा हेल्पिंग व्हर्बच असतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आय डोंट नो व्हॉट हॅपन टू माय नोटबुक. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स मी पुन्हा आपण कालच्याही लेक्चरमध्ये घेतलं होतं, हे असं ज्यावेळेस वाक्य दिलं जातं आहे तर त्याच्यामध्ये आपण अशा वाक्यांचा क्वेश्चन टॅग करताना मेन क्लॉजनुसार आपण मेन मुख्य जे वाक्य येतं त्याच्यानुसार क्वेश्चन टॅग करत असतोय. मेन क्लॉजनुसार क्वेश्चन टॅग करतोय. मग आय डोंट नो मग हे वाक्य होकारार्थी का नकारार्थी, नकारार्थी वाक्य आहे आणि म्हणून या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, डू आय असा होकारार्थी होईल. नेक्स्ट बघा, ही डज नॉट लाईक यू, ही डझंट लाईक यू हे वाक्य जर थोडंसं व्यवस्थित बघून घ्या.
या ठिकाणी जे आहे तर हे वाक्य आणि ह्याचे ऑप्शन म्हणून मी मुद्दामून दिलेले आहेत, कारण या ठिकाणी आपण कन्फ्यूज होत आहे. तर ज्यावेळेस डिअर फ्रेंड्स अशा प्रकारचं वाक्य दिलं जातं, ही डझंट लाईक यू, या वाक्याचं क्वेश्चन टॅग आपल्याला करत असताना जर आपल्याला तसंच करायचं असेल तर आपण काय करतोय, डज ही असा करतोय. पण यांनी हा जो प्रश्न आहे तर हा PSI STI असिस्टंट 2001च्या पेपरमध्ये विचारला आहे आणि ऑप्शन आपल्याला या ठिकाणी हे अशा स्वरूपात दिलेले आहेत. मग ज्यावेळेस अशा स्वरूपात ऑप्शन दिले जातात तर याचं सिंपल विश्लेषण लक्षात काय ठेवायचं आहे. आतापर्यंत आपल्याला असा फक्त एकच प्रश्न विचारला आहे, परंतु हे असेही प्रश्न जे असतात तर हे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी याचे ऑप्शन जसे आहेत तसेच दिलेले आहेत. तर यांनी काय केलं आहे, डायरेक्ट या वाक्याचं ही डज नॉट लाईक यू, डज ही असं दिलं नाही ऑप्शन, तर आपल्याला या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, हे ऑप्शन दिलेत. नो, ही डज नॉट, डज ही, हे ॲड अ क्वेश्चन टॅग विचारलं आहे. मग हे वाक्य तर पहिलं तर एकदम चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा डज ही लाईक यू, हा क्वेश्चन टॅग आहे का, क्वेश्चन टॅगच नाही. यू आर लाईक्ड, इजंट यू आहे का, नाही, कारण आपण यूसाठी काय वापरतो, आर वापरतो, हे तर सिंपल आहे. इथं इज तर यूसाठी वापरत नाही, म्हणजे हे पण ऑप्शन चुकलेलं आहे. मग या ठिकाणी हे उत्तर याचं बरोबर येतं आहे. पण हे उत्तर कसं आलं, हा प्रश्न जो आहे तर याच्यामध्ये बघा ही डझंट लाईक यू हे वाक्य ॲक्टिव्हाईजचं आहे. या वाक्याला त्यांनी काय केलं, पॅसिवाईज केलं आहे. जरी पॅसिवाईज केलं असतं तरी पण क्वेश्चन टॅग करताना काय केलेलं आहे, डिअर फ्रेंड्स डज वापरलेला आहे. क्वेश्चन टॅग हा ॲक्टिव्हाईजचा विचार करूनच आपण त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग केलेला आहे या ठिकाणी. मग यू आर नॉट लाईक बाय हिम, या ठिकाणी यू हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे या ठिकाणी यू वाक्य आर नॉट, मग या ठिकाणी या वाक्याचं पॅसिवाईज केलं आहे आणि पॅसिवाईज करून या ठिकाणी त्याचा क्वेश्चन टॅग केलेला आहे. मग या ठिकाणी बघा यू आर नॉट लाईक बाय हिम, मग याचा क्वेश्चन टॅग आर यू असा नाही केला, तर या वाक्याचाच विचार करून ह्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि म्हणून त्यांनी काय केलं या ठिकाणी जे आहे तर डज ही या ठिकाणी दिलेला आहे. तर मग ॲक्टिव्हाईजच्या वाक्याचा आपल्याला पॅसिवाईज करून दिला असेल तर त्यावेळेस क्वेश्चन टॅग करताना आपण ॲक्टिव्हाईजचा विचार करून त्या ठिकाणी क्वेश्चन टॅग असा केलेला पाहिजे. ठीक आहे, तर या 4 ऑप्शनचा जर विचार केला तर तुमच्या सहज लक्षात येतं आहे. पहिलं तर वाक्य या ठिकाणी हे चुकीचंच आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅगच नाही, त्याच्यानंतर तिसऱ्या वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग केला आहे, परंतु या ठिकाणी यूसाठी काय वापरलं, इथं जे आहे तर इथं इज वापरलं आहे. इथं आपलं सहज समजतं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे याचं उत्तर 2 नंबर येतं आहे. आणि हे वाक्य थोडं वेगळ्या प्रकारचं विचारलं आहे म्हणून मुद्दामून या ठिकाणी आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात यावं यासाठी. नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर नेक्स्ट द स्टुडंट्स प्रॉमिस्ड, या ठिकाणी वाक्य जे आहे तर हे प्रॉमिस म्हटल्याच्यानंतर हा टेन्स कोणता झाला, सिम्पल पास्ट टेन्स आहे, V2 आहे इथं सिम्पल पास्ट टेन्स, आणि सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करताना आपण डिड वापरतोय. मग या ठिकाणी निश्चितच काय होईल, डिडंट. आता स्टुडंट्स आहेत, मग अनेक क्वेश्चन असल्यामुळे या ठिकाणी काय करतोय आपण, डिडंट दे, अशा प्रकारे या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. द प्रिन्स सॉ देम, सॉ हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे, म्हणजे हा पण सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डिड वापरतोय. दिलेलं वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून या ठिकाणी डिडंट होईल आणि प्रिन्स जे आहे तर प्रिन्ससाठी आपण काय करतोय, ही वापरणार आहेत. त्याच्यानंतर आय नेवर ड्रिंक टी, या ठिकाणी नेवर हा शब्द निगेटिव्ह आहे, नकारार्थी शब्द आहे आणि हे वाक्य नेवर ड्रिंक V1 आहे, इथं सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. मग आय नेवर ड्रिंक टी, इथं V1 आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, पण हे वाक्य नकारार्थी आहे आणि म्हणून याचा क्वेश्चन टॅग काय करायचा आहे, होकारार्थी करायचा आहे. मग याचा क्वेश्चन टॅग करताना सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू डज वापरतोय आणि म्हणून या ठिकाणी डू आय अशा प्रकारे होईल. नेक्स्ट बघा, चिल्ड्रन लाईक टू प्ले, लाईक या ठिकाणी पण V1 आहे, म्हणजे हे पण वाक्य सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. मग अशा वाक्याचा जर क्वेश्चन टॅग करायचा असेल तर इथं मी क्वेश्चन टॅग पुढे लिहितो. हा प्रश्न PSI 2010ला विचारला आहे, या वाक्याचा क्वेश्चन टॅग मी इथं करतो. चिल्ड्रन लाईक टू प्ले, मग या ठिकाणी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डू किंवा डज वापरतोय. इथं चिल्ड्रन हा प्लुरल शब्द असल्यामुळं या ठिकाणी आपण काय करतोय, त्यासाठी दे वापरतोय. मग वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल, डोंट दे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, पुढचं वाक्य ही लॉस्ट, हा डिपार्टमेंटल PSIच्या पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. ही लॉस्ट हिज पेन, लॉस्ट हे काय क्रियापदाचं दुसरं रूप आहे, सेकंड फॉर्म आहे, म्हणजे हा सेकंड फॉर्म म्हणजेच हा टेन्स कोणता झाला, सिम्पल पास्ट टेन्स आहे आणि सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण काय करतोय, डिअर फ्रेंड्स डिड वापरतोय. मग हे वाक्य होकारार्थी असल्यामुळं काय करणार आपण, डिडंट ही असा क्वेश्चन टॅग होईल. त्याच्यानंतर आय हेल्प यू इमिजिएटली, हा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस, तर 2015च्या पेपरमध्ये आय हेल्प यू इमिजिएटली. मी इकडं आल्यामुळं काय होतं, तुम्हाला ते वाक्य पूर्ण दिसतं यासाठी अलीकडे येतोय. आय हेल्प
यू इमिजिएटली. मग हेल्प हे कुठल्या टेन्समध्ये येत आहे? सिम्पल पास्ट टेन्समध्येच आहे. क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे आणि अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डीड वापरतोय. हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून डिडंट आय असा या वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल. तर हे सगळे उत्तर एकदा व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण पुढं. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा सेंटेन्स पुढं. हे सगळे प्रश्न जे आहेत आपण हे पेपरमध्ये विचारलेलेच वाक्य आहेत. सगळे जे आहेत तर हे पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. बघा, गोपी ब्रोक द ग्लास. या ठिकाणी ब्रोक हे काय? क्रियापदाचं सेकंड फॉर्म आहे. वाक्याचा टेन्स सिम्पल पास्ट टेन्स आहे. वाक्य होकारार्थी आहे आणि म्हणून क्वेश्चन टॅग हा डिडंट. गोपीसाठी आपण काय वापरतोय? ही वापरतोय. डिडंट ही असं याचं उत्तर येईल. द क्लास डिडंट एन्जॉय. डिडंट या हे वाक्य नकारार्थी आहे म्हणजेच या ठिकाणी क्वेश्चन टॅग काय होईल? होकारार्थी होईल. मग डिड आणि क्लाससाठी आपण काय करतोय डिअर फ्रेंड? डिड इट वापरतोय. क्लाससाठी काय वापरणार? इट. मग आपण कालच्या लेक्चरमध्येच आपण त्या ठिकाणी पहिल्या आपण लेक्चरमध्ये पाहिलं सब्जेक्ट आणि व्हर्ब ॲग्रीमेंट. जे कलेक्टिव्ह नाऊन असतात तर कलेक्टिव्ह नाऊनसाठी आपण काय करतोय? इट वापरतोय आणि ज्यावेळेस ते प्लुरल म्हणून वापरले जातात त्यावेळेस आपण देअर वापरतोय. या ठिकाणी मग इट, डिड इट अशा प्रकारे करतोय. पीटर ब्रोक द जग. या ठिकाणी ब्रोक हे पण सिम्पल पास्ट टेन्सच वाक्य आहे आणि वाक्य होकारार्थी आहे म्हणून या ठिकाणी डिडंट ही. आणि पीटरसाठी काय वापरायचं? ही वापरायचं आहे. पुन्हा सांगेल की पीटरसाठी ही. की वाक्याचा कर्ता जर नाऊन असेल तर क्वेश्चन टॅग करताना नाऊन घ्यायचं नाही, त्याच्याऐवजी योग्य ते प्रोनाऊन घ्यायचं आहे. मुलांसाठी आपण ही वापरतोय म्हणजे आणि मुलींसाठी आपण शी वापरतोय प्रोनाऊन. शी फाउंड अ पर्स फुल ऑफ मनी. फाउंड या ठिकाणी पण क्रियापद सेकंड फॉर्ममध्ये आहे म्हणून याचा क्वेश्चन टॅग हा डिडंट शी असा होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ही गॉट फर्स्ट डिव्हिजन. गॉट फर्स्ट डिव्हिजन या ठिकाणी गॉट V2 आहे मग या ठिकाणी याचाही क्वेश्चन टॅग डिडंट ही. वाक्याचा करता ही आहे म्हणून ही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. आता या ठिकाणी हे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारायचे 2011ला. हे 4 वाक्य दिले आहेत आणि यातला करेक्ट कोणतं आहे क्वेश्चन टॅग आपल्याला त्याचा विचार करून उत्तर सांगायचं आहे. मेनी इंडियन्स आर वर्किंग इन दुबई. वाक्य बरोबर आहे का? क्वेश्चन टॅग नाही. का? कारण या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय होईल बघा, आर वर्किंग. याच्यामध्ये क्वेश्चन टॅग आर असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग तर आर दिलाय आणि मेनी इंडियन्स हे प्लुरल आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग काय पाहिजे होता? आरंट दे असा पाहिजे होता. काय पाहिजे होता? आरंट दे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मेनी इंडियन्स वर्क इन दुबई. या ठिकाणी वर्क हे कशामध्ये आहे? हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू आणि डज वापरणार. वाक्य होकारार्थी का नकारार्थी आहे? वाक्य होकारार्थी आहे आणि मेनी इंडियन्स हे प्लुरल आहे. प्लुरल असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दे वापरायचं आहे आणि मग या ठिकाणी याचा क्वेश्चन टॅग हा डोंट दे बरोबर होईल. तर याचं उत्तर आहे डोंट दे या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, मेनी इंडियन्स वर्क इन दुबई. हे वरचं वाक्य बरोबर आहे. हा क्वेश्चन टॅग काय आहे डिअर फ्रेंड? चुकीचा आहे म्हणून या ठिकाणी वाक्य चुकलेलं आहे. आणि मेनी इंडियन्स वर्क इन दुबई आरंट दे या ठिकाणी हे पण येणार नाही. याचा क्वेश्चन टॅग काय होतंय? डोंट दे होतंय कारण हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग हा आपण डू डजने करत असतोय. तर याचे उत्तर एकदा व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, मग आपण पुढचे प्रश्न बघू. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. चला ठीक आहे, तर हे झालं आपलं कशाबद्दलचं डिअर फ्रेंड्स. तर हे अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स यावरती जे विचारलेले प्रश्न आहेत MPSCने तर ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. पुन्हा एकदा मी जाताना सिम्पल सांगेल, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप असतंय आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू डज वापरतो आणि सिम्पल पास्ट टेन्सच्या वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना डीड हे हेल्पिंग व्हर्ब वापरलं जातं आणि वाक्याचा करता जर नाऊन असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं? योग्य ते प्रोनाऊन घ्यायचं असतंय. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे तर या टॉपिकचे पुढचे जे नियम आहेत ते नियम आपण घेऊ.